युनियन बजेट 2024 ॲग्रिकल्चर शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 6 मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी 23 जुलै रोजी 2024 आणि 25चा अपेक्षित अर्थसंकल्प सादर करणार आहेत। भारतातील शेतकरीही त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत। सरकारने कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, मात्र आता मोठ्या सुधारणेची गरज भासू लागली आहे। आर्थिक वर्ष सन 2024 मध्ये भारताच्या कृषी क्षेत्राचा विकास दर 1.8%च्या 7 वर्षाची नीचांकी पातळीवर आला होता। भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8.2% विकास दरापेक्षा हे खूप मागे आहेत। इतर क्षेत्रे झपाट्याने प्रगती करत आहेत, पण कृषी क्षेत्र अधोगतीकडे जात आहे। शेतीला मागणीशी जोडण्याची गरज। सध्या शेतकरी काही पिकांवर अवलंबून आहे, त्यामुळे इतर खाद्यपदार्थाचा तुटवडा निर्माण झाला आहे। भारताला डाळी आयात करावे लागतात। सरकारने शेतीला मागणीशी जोडल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते। यामुळे सरकार संपूर्ण मूग डाळ MSPवर खरेदी करणार असल्याची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली आहे। सरकारला विविध प्रकारच्या शेतीच्या वापरावर भर द्यावा लागणार आहे। यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसारख्या योजना फायदेशीर ठरू शकतात। याशिवाय दुग्ध व्यवसायासारखे उपक्रमही वाढवणे गरजेचे आहे। त्यासाठी अर्थसंकल्पातून विशेष सहकार्य अपेक्षित आहे। शेतकऱ्यांसाठी छोट्या पेन्शन योजनेची आशा आहे। सरकार त्यांच्यासाठी पेन्शनची व्यवस्था करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। सध्या 2 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवली जात आहे। यामध्ये मासिक 3000 रुपये पेन्शन दिली जाते। अर्थसंकल्पात अशा शेतकऱ्यांना अटल पेन्शन योजनेशी जोडून त्याचा फायदा होऊ शकतो। याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे। तसेच कमाल पेन्शन 10,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते। MSP नियमामध्ये बदल करण्याची मागणी सतत होत आहे। या अर्थसंकल्पात किमान वेतनाप्रमाणे MSP किमान आधारभूत किंमत करणे अपेक्षित आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खर्च आणि त्यांना मिळणारा भाव याची स्पष्ट माहिती मिळेल। यामुळे शेतकऱ्यांना किमान उत्पादनाची हमी मिळेल आणि बाजारातील चढ-उताराचा धोकाही कमी होईल। यासोबतच प्रधानमंत्री फसल विमा योजनेची व्याप्तीही वाढवता येईल। नॅनो खताला प्रोत्साहन देऊन निर्यात वाढवली पाहिजे। खते सबसिडी GDPच्या 0.50% आहे। यासोबतच नॅनो खताचा वापर वाढवण्याची गरज आहे। यासाठी अतिरिक्त बजेट वाटप आवश्यक आहे। याशिवाय किसान क्रेडिट कार्ड मजबूत करण्याची गरज भासत आहे। सध्या कृषी निर्यात सुमारे 55 अब्ज डॉलर्स आहे। अर्थसंकल्पात ती वाढवण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।